पिंपळांच्या पानांची सळसळ आणि फांद्यांचे चित्र विचित्र आकार. बापरे. सीमा भरभर चालत येते आणि आता आईजवळ येऊन बसते. आई, तू आम्हीची बहीण का ठरलंस आणि तिच्या भाचीला तू सून करून घेतलंस? तुला या जगात कुठली मुलगी सापडली नाही. माझा साखरपुडा मामीच्या पत्रामुळे मोडला. त्यात मी मनोरुग्ण आहे असं लिहिलं होतं. तुला कदाचित माहित नसेल, पण ती मामी आणि तिची भाची म्हणजे बहिणी माझ्यावर करणी करतात. माझ्या जेवणात काहीतरी मिसळतात आणि त्यामुळे मी जास्त जेवण करत नाही आणि इतकंच नव्हे तर मला झोपही येत नाही. नाही बेटा, तसं काही नाही. तसं काही समजू नको. शांत राहा. दुसऱ्या दिवशी वहिनी किचन मध्ये काम करत असतात आणि सीमाकडे सहज एक नजर टाकतात आणि पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतात. काय ग, माझ्याकडे अशी काय बघते? तू आणि तुझी ती मावशी यांनी मला एवढा टॉर्चर केलाय. मी देखील बघणार नाही. मी तुझं 100 पटीने वाईट करीन. सीमा, अगं काय करतेस तू? दूर हो हिच्यापासून. अहो, काय चाललंय तुमचं? तुमच्या अशा वागण्याने माझ्या बाळात काय परिणाम होईल? मोठ्या मोठ्या तोही वेळा होईल. मला कंटाळा आलाय या सगळ्याचा. आज काही तो सोक्ष लावून टाका बरं. एकतर ही येणार काय, नाहीतर मी. माझ्या मित्राने सांगितलं होतं, इथे जवळपास एक मनोरुग्णांची संस्था आहे जिथे मानसिक त्रास असलेल्या लोकांवर उपचार करतात. तर आपण हिला सुद्धा तिथे पाठवू. हिला तिथे पाठवा म्हणजे माझ्या डोक्याला एकदाची शांती तरी मिळून जाईल. मला तुझा त्रास समजतोय, पण आपण तिचीही बाजू समजून घेतली पाहिजे. हिला जो मानसिक त्रास होतोय त्यात तिचीही काही चूक नाही. ठीक आहे. मुलाने दिलेल्या योग्य सल्ल्यानंतर सुद्धा मुलाचे काहीही न ऐकता आई सीमाला तांत्रिकाकडे घेऊन जाते. माझी मामी आणि माझी बहिणी माझ्यावर करणी करतायत. मला खूप त्रास होतो. कुणीतरी मला यातनं सोडवा. पुढे अंगाला लाव. तुला त्यांच्यापासून संरक्षण देईल. देव तुझे भले करेल. तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सीमा आता अंगारा लावून एका ठिकाणी जप करत बसली आहे आणि तेव्हाच तिचा भाऊ तिथे येतो. सीमा, तू हे काय करतेय? आई, तू तिला बंधू बाबाकडे का घेऊन गेलीस? यांनी काही होत नाही. आपण सम्यक रिहाबमध्ये तिला घेऊन जाऊ. 5 महिन्यानंतर सीमा सम्यक रिहॅबिलिटेशन मध्ये सीमा व तिच्या सारख्या अनेक मानसिक रुग्णांची दखल घेतली जाते व त्याच्यावर वेगळे उपचार होतात. जसे की काउन्सिलिंग सेशन्स, ग्रुप ऍक्टिव्हिटीज, सायकोथेरपीज, फॅमिली काउन्सिलिंग व लेक्चर्स घेतले जातात. इथे सोशल स्किल्स ट्रेनिंग व व्होकेशनल ट्रेनिंग सुद्धा घेतली जाते. सीमाला सुद्धा या सगळ्या सुविधांचा लाभ भेटला. काउंसलर जो है वो नॉट जजमेंटल है, जिसका मतलब है कि वो उसे जज नहीं करती है. वो फ्रेंडली है, हेल्पफुल है. उसके बाद उसको सीमा की प्रॉब्लम समझ में आ रही है और उसके साथ सीमा के साथ वो एक दोस्ती जैसा व्यवहार करती है.
उसके काउंसलिंग सेशंस चालू ही रहते हैं। 5 महिन्यानंतर सीमा सम्यकमध्ये छान रिकवर होत आहे. सीमा, कशी आहेस तू आता? मी ना खूप बरी आहे आणि आता मला आवाजही कमी ऐकू येतात आणि स्वतःशी बडबडणं कमी झालंय. हा, बडबडणं कमी झालंय. आणि तुला जे भास व्हायचे ते होतात अजूनही? नाही, आता मला भास अजिबात होत नाही. 5 वर्षानंतर बऱ्याच प्रमाणात रिकवर झालेली सीमा सम्यकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करत आहे आणि सम्यकमुळे आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. हॅलो, मी इथे काउन्सिलिंगसाठी आली आहे. हॅलो, मॅम सध्या बिझी आहे, त्या येईपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरा. ओके, मग किती वेळ लागेल? साधारण 15-20 मिनिटं. ठीक आहे, चालेल. तो आपने देखा इस प्ले में तुला कि आपने इस नाटक में देखा कि सीमा को पैरानॉइड स्किज़ोफ्रेनिया हुआ है. उसको आवाजें सुनाई देती थी, उसको हर किसी पर शक होता था जो, और उसे ऐसा लगता था कि हर कोई उसके खिलाफ है. अब ये नाटक हम एंड करते हैं. थैंक यू.